हॅलो. हॅलो. सकळ सिद्धीचा दत्ता गणपती बाप्पा मोर्या वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. जिच्या सोनेरी कुशीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब वेलकाल परिस्थितीचे भान राखून शेतात नागर हाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये तलवारी देत हे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या इतिहासाचे पाणी चालत असताना तुमच्या आमच्या शरीरावरती काटा येतो असे छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही महापुरुषांना आमचा मानाचा मुजरा. या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित मान्यवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या आमच्या सर्वच प्रेक्षक पाठीराख्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात गोरक्षक चषक 2024 पहिला मॅच तुमच्या भेटीला येतोय. ती म्हणजे श्रीराम बलवली विपक्ष बापूजी देव डावरे. बापूजी देव डावरे या संघाने इथे प्रथमतः नाणेफेक जिंकली आहे. प्रथमतः इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय श्रीराम बलवली या संघाला. इथे मात्र पहिला आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला बघतोय प्रथमतः आघाडीला सुरुवातीलाच उमेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. गोलंदाजी मार्कवर पहिला पॉवर प्लेचा षटक घेऊन आहे सनी, जर्सी नंबर 14. समोर आहे उमेश. उमेशसाठी गोलंदाजीचा भार सावरतोय सनी. पहिलं षटक पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू सनी. यावेळचा चेंडू होता अगदी खोलात टाकलेला चेंडू होता, फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. शॉर्ट मिड ऑफच्या रिझनमध्ये चेंडूला तिथे फील्ड केला जाईल. श्री गणेशा केला जातोय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव स्वीकारली जातोय. एक धाव धावफलकावरती आली आहे. श्री गणेशा श्रीराम बलवली या संघाचं इथे पाहतोय आपण. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची आरास रचली जातोय. आपण बघतोय फ्लाय स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉईंट आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि शॉर्ट मिड ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण बघतोय वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात, लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर शॉर्ट मिड ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सनी. यावेळचा चेंडू आता उचलून केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे मात्र चेंडू मात्र हातातून निसटलाय, स्किड झालाय आणि दुसऱ्या चेंडूवरती जी विकेट सनीला मिळणार होती ती मात्र आता जमिनीला दान झाली आहे. पहिल्या चेंडूवरती पाहिलं होतं एक धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं एक मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये मात्र आपण बघतोय 2 धावा स्वीकारल्या येतात. इथे मात्र आल्या 2 धावफलकावरती जमल्या 3. पुन्हा एकदा सनी समोर आहे, यावेळेस सूरज. यावेळचा चेंडू आहे बघतोय आपण आणि नो चेंडू आलाय. आपण बघतोय नो चेंडूची सांगता झाली आहे. पंच जरूर आपण बघतोय प्रीतम पाटील सरांना, ज्यांच्या माध्यमातून हा चेंडू बघतोय आपण. फ्री हिटचा फटका जरूर पाहायला मिळणार आहे. फ्री हिट आपण बघतोय, फ्री हिटच्या माध्यमातून हा फटका खेळला जाईल आणि फ्री हिट म्हटलं तर नक्कीच सर्व प्रेक्षक आणि पाठीराख्यांना महत्त्वाचा फटकामध्ये षटकार चौकारच अपेक्षित असतो. परंतु इथे पुढ्यात काय वाढले हे नक्की बघूया. सूरज, चांगला चेंडू आहे, दर्जेदार चेंडू आहे, वेगाचा वापर चेंडूवरती पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा स्विंग सुद्धा पाहायला मिळाला. सनीची ही एक खासियत आहे, खरं तर सनी याच गोष्टीसाठी गणला जातोय. खरं तर नो चेंडू आल्यानंतर काही दर्जेदार चेंडू हाताळलाय. लगातारच्या अगोदरचे 2 चेंडू सुद्धा चांगले होते, तदनंतर नो चेंडू आला आणि तिसरा चेंडू सुद्धा चांगला आहे. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. अजून एक दर्जेदार आहे, अजून एक चांगला चेंडू आहे, वेगाचा वापर अगदी पाहतो आपण, अगदी गुडले स्पॉटवरचा हा चेंडू आहे. फलंदाजाला कोणत्याच पद्धतीचं रूप देत नाही आहे. त्याला माहिती आहे की समोर सूरज आहे, ज्याने अगोदरच्या चेंडूवरती चांगला फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रोकवाला खेळाडू आहे, अशातच या खेळाडूला बाहेर ठेवणं महत्त्वाचं आहे.
लोअर फुलटॉस चेंडू होता. इथून मात्र दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु जरूर बघतोय आपण लेग स्टिक सोडून जाणारा होता. वाईट चेंडूची सांगतच झाली आहे. एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 4 धावसंख्या धावफलकावरती आहे. श्री गणेशा पहिल्या चेंडूवरती झाला होता, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धाव आली. तदनंतर मात्र नो चेंडू नंतर मात्र थोडं पाहिलं आपण तर थोडंसं खामोश जरूर ठेवलं होतं. येस येस बघतोय आपण 5 धावसंख्या धावफलकावरती आहे. सॉरी माफी असावी, परंतु 5 धावसंख्येनंतर बघितलं आपण की खूप मोठी बिग अपील सुद्धा पाहायला मिळाली तिथे. अगदी 11 खेळाडू इथे मात्र एकत्रित होऊन अपील करत होते, परंतु पंचांवर त्यावरती कोणताच दबाव नाही आहे. आणि इथून मात्र डॉट चेंडू आलाय. 5 धावसंख्या धावफलकावरती आहे. उमेशने पहिला चेंडू फेस केला होता. 1 धाव धावफलकावरती आहे. सूरजने 2 धावा जरूर सांघिकरित्या संघाला दिल्यात. अजून एक दर्जेदार फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र आकाशाला गवस निघालतोय. चेंडूच्या खाली फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र पकडलाय झेल. संपलाय खेळ. यावेळेस मात्र सूरजचा हाताश निराश माघारी परतावा लागतोय आणि इथून मात्र बॅक टू द डग आउट. पहिला धक्का यावेळेस मात्र श्रीराम बलवली संघाला. मोठा फटका, मोठा इथे मात्र झटका यावेळेस सूरजच्या स्वरूपामध्ये. खूप वेळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर चेंडूच्या खाली स्वप्नील आला होता. स्वप्नीलने पाहिलं होतं सेलिब्रेशन काय केलंय. अगोदर पाहिलं आपण चेंडू मात्र आकाशाला गवस निघालत होता. खूप वेळ चेंडूवरती नजर भिरकावून ठेवली. आईने शेणाला मात्र हाताचा पिंजरा केला आणि चेंडू हातामध्ये विसावला. सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. इथून मात्र बघतोय आपण पहिला विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज गजानन. गणपती बाप्पा मोरया. अमीर दादा कुठे असाल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. एक षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय. धावफलकावरती 5 आल्यात, 5ला 1 अशी परिस्थिती सध्या श्रीराम बलवली या संघाची आहे. आणि यावेळेस मात्र दुसरं षटक घेऊन मार्गस्थ होतोय निलेश. यावेळेचा चेंडू होता अवे फ्रॉम द बॉडी असा ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती अजून ऍड केली जाईल. 5 नंतर अजून एक धावसंख्या, 6 धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिला षटकाचा पहिला चेंडू वाईट आलाय. यावेळेस मात्र बॅटची बघितलं आपण की एज घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय आणि पकडते तोपर्यंत मात्र डॉट चेंडू आलाय. कोणत्याही धावेची सांगता नाही आहे. थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय तो म्हणजेच श्रीराम बलवली या संघावरती, कारण एक विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे आणि आपण धावसंख्या खूपच कमी आहे. यावेळेतच मोठा फटका बॅटचा इथे मात्र स्वीट साऊंड आसमानी सुलतानी आलाय. दमदार उमेश बाडमधून षटकार. खूप वेळ खामोश ठेवल्यानंतर मात्र आता मात्र त्यांनी आपले फटके दाखवायला सुरुवात केली आहे. यावेळेचा चेंडू होता अगदी ऑस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचांचा इशारा येतो अतिरिक्त चेंडू. इथून मात्र एक धाव अजून एक स्कोअरबोर्डवरती ॲड केली जाईल. धावफलकावरती सबल्यात 13. अतिरिक्त धावसंख्या जमण्या अगोदर ती पाहिलं होतं की उमेशच्या बॅटमधून षटकार आला होता. वाईडिश लॉंग ऑफमधून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देण्यात जाणारा हा षटकार पाहायला मिळाला. आता मात्र चांगला चेंडू होता, दर्जेदार चेंडू, परंतु त्या चेंडूलावरती खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा इथून मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक ई पर्यंत सिंगलला केलंय, डबलमध्ये कन्व्हर्ट आणि 2 धावा धावफलकावरती चोरून काढल्यात. 2 धावसंख्येने धावफलक पुढे सरसवेल. 15 धावसंख्या धावफलकावरती आली आहे.
षटकारानंतर आत्मविश्वास वाढल्यानं पाहायला उमेशचं, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 धावसंख्या आल्या होता, प्रेशर क्रिएट झाला होता, परंतु इथे मात्र त्या प्रेशरला जुगाडून टाकताना आपल्याला उमेशला पाहतोय आपण. गजानन नॉनस्ट्रायकिंग एंडला आहे, बातचीत जरूर झाली आहे, कारण इथून मात्र मोठी धावसंख्या जमवायचं आहे, पुढच्या चेंडूवरती काय करायचं आहे हे जरूर उमेशला माहिती आहे. परंतु धावफलकावरती सध्या 15 झाल्यात, 15ला एक सध्या परिस्थिती बळावली संघाची. अजून एक मोठा फटका, चांगला चेंडू, परंतु खूपेल चेंडू हवेमध्ये आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला होता, परंतु इथे काय घडलंय, इथे मात्र बघतोय आपण तब्बल दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र धावचीतची विकेट माघारी परतावा लागेल गजानन याला, गजानन माघारी परतावा लागेल. कॉल खरं तर खूप महत्त्वाचा होता, दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाले, मिस टाइम कॉल पाहायला मिळाला आणि पाहता पाहता मात्र गजाननला माघारी जावं लागतोय. थोडीसं टेन्शन भरं वातावरण जरूर असणार आहे बरवली संघाकडे, कारण पहिली विकेट अगदी स्वस्तात माघार परतल्यानंतर मात्र बलवली संघाचा अजून एक महत्त्वपूर्ण खेळाडू गजाननला सुद्धा अशा परिस्थिती माघारीमध्ये जावं लागतोय, हे खरं तर शंकेची बाब आहे. थोडीशी इथे मात्र पाहायला मिळतोय की थोडंसं शंकेचं वातावरण आहे, परंतु नवीन फलंदाज दाखल झालाय, नाव आहे प्रतीक. आणि बलवली गाव म्हटलं तर जरूर प्रभू श्रीरामांचं गाव म्हटलं जातं, धाकटी अयोध्या म्हणून जिच्याकडे पाहतोय आपण या पेण तालुक्यामधली. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रभू श्रीरामांचं खूप मोठं उत्सव म्हटलं तर जरूर बलवली गावाकडे पाहतोय, आणि बलवली गावाकडून खूप मोठे मोठे टीम्स सुद्धा बिलॉंग करतात या पेण तालुक्यामध्ये. आणि आपण बघतोय श्रीराम बळवली हा संघ इथे खेळत असताना थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. 16वरती 2 अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीला. प्रतीक यावेळेचा चेंडू तो खोलात टाकलेला आहे, अगदी खोलून काढलाय, मिड ऑफमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येईपर्यंत चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक धाव धावफलकावरती आली आहे, सिंगल इथून क्रिएट केली. आणि बघतोय आपण उमेशला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. उमेशच्या बॅटमधून एक षटकार आला होता, तदनंतर त्याच दिशेने वाईडिश लॉंग ऑफला एक त्याचा झेल सुद्धा सोडलाय. यावेळेस मात्र सोडलेल्या झेलचा तो प्रतिउत्तर देईल का हा प्रश्न जरूर निर्माण केलाय, परंतु पुढ्यात काय वाढलंय यावेळेस मात्र समोर आहे निलेशला उत्तर देईल उमेश. यावेळेचा चेंडू होता अगदी दर्जेदार चेंडू हाताळलाय, सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपला जरूर फुंकर मारून चेंडू पुढे सरसावलाय. यष्टीरक्षकाने तिथे कोणतीच चूक केली नाही, आपल्या जाल्यामध्ये विसवलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे पाहता पाहता समाप्त झालाय आणि 2 षटक्यानंतर आपण बघतोय 17ला 2 अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीला श्रीराम बळवली या संघाची पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावसंख्या आली होती, तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र आपण बघितलं निलेशला सपाटून मार खाल्लाय. 6 षटकार जरूर पाहायला मिळाला होता उमेशच्या बॅटमधून. तदनंतर आपण बघतोय धावफलकावरती लागले 17ला 2 अशी सध्याची परिस्थिती आहे. विचार विनिमय केला जातोय, थोडासा ड्रिंक ब्रेक जरूर घेतला जातोय. पुढच्या 2 षटकामध्ये काय करायचं आहे हे जरूर उमेशने प्रतीक बरोबर ती इथे चर्चा केली आहे आणि चर्चा खूप महत्त्वाचं आहे, कारण येणाऱ्या 2 षटकांमध्ये मोठी धावसंख्या जमवायची आहे. या मैदानावरती आपण पाहिले होते कित्येक मोठा स्कोर इथे उभारला गेलाय. तो स्कोर इथे मात्र त्या स्कोरला सुद्धा इथे मात्र आपण पाहिलं तर मात्र तो स्कोर सुद्धा ढेर केला गेलाय. त्यामुळे जेवढी धावसंख्या इथे जमवली जाते तेवढी धावसंख्या पुन्हा एकदा त्याच्या पलीकडे जमवली जाते, हे पाहताना आपण मैदान पाहिलोय. आणि आज मात्र या मैदानाच्या प्रेमात जरूर आपण बघतोय की पहिला षटक मात्र गोलंदाजाच्या नावावरती राहिला होता, नंतरचं मात्र षटक फलंदाजाने आपल्या नावावरती केले. 3रा क्रमांकाचा गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. समोर आहे डावखुरा फलंदाज, नाव आहे प्रतीक. प्रतीकने पहिल्या चेंडूचा सामना करून 1 धाव जरूर सांघिकरित्या संघाला दिली आहे, परंतु पुढे जिम्मेदारी खूप महत्त्वाची आहे. समोर आहे प्रशांतला उत्तर दिलं प्रतीक. यावरचा चेंडू होता, थोडासा स्विंग पाहायला मिळालं, इथून मात्र डायरेक्ट थ्रोची संभावना होती. महत्त्वाचा विकेट होता, कारण समोर कोण होता, उमेश इथे बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा खूप चांगली होती, प्रयत्न खूप चांगला क्षेत्ररक्षक इथे पण पाहिलं होतं, यष्टीरक्षकाने केलं होतं. पप्प्या तिथे होता, परंतु तिथे मात्र नशिबाची साथ मात्र उमेशला होती. आणि इथून मात्र जरूर बघतोय आपण जीवनदान पाहायला मिळतोय उमेशला. उमेश अजून एक जीवनदान घेऊन पुढे सरसावते.
समोर प्रशांत आहे, प्रशांतला प्रतिउत्तर उमेशचं देण्यात येईल. वाईडिश लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळचा चेंडू आता डीप एक्स्ट्रा बघतो आपण. काऊ कॉर्नर रिजन मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जातोय चेंडू. टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण गोलंदाजी बेसुमार होते. गोलंदाजीला प्रत्युत्तर फलंदाज देतोय, पण तेवढ्याच ताकदीचे आणि तेवढ्याच दर्जेदार मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आज मात्र सर्व क्षेत्ररक्षकांनी कस लावलाय. प्रत्येक चेंडूला पकडण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. एक धाव फलकावरती 19-2 बलवली संघ. यावेळेस खोलात टाकलेला चेंडू होता अलॉंग द कार्पेट शॉट. चेंडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकांकडून झाली चूक, परंतु एकच धावावरती समाधान मानलंय. मोठा फटका येत नाहीये. उमेशला जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे, त्याला माहिती आहे. इथे डबल मिळू शकली असती, परंतु आता मात्र आपले खांदे बलकट केले आहेत उमेशने, कारण धावफलकावरती फक्त 20 आले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झाला. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये उमेश कशी खेळी करणार आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटा चेंडू, फुल टू टोळ वसूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय, झेल सुटलाय. अजून एक उमेशला जीवनदान मिळतोय, परंतु प्रयत्न मात्र खूप चांगले होते. बघा तिथे मात्र प्रयत्न खूप चांगले होते आणि टाळ्यांचा कडकडाट झालाय. त्यांना माहिती आहे, कारण थोडंसं पाहिलं तर हार्ड विकेट आहे आणि इथे मात्र कॅच पकडणं किती महत्त्वाचं होतं, परंतु कॅच सुटल्यानंतर सुद्धा त्याचं स्वागत केलंय. परंतु बघूया, इथून मात्र जीवनदान मिळालेत. आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये कॅच ड्रॉप झाला होता उमेशचा. त्यानंतर आपण अजून एक कॅच ड्रॉप झालाय. त्या अगोदरचं आपण एसटीचं सुद्धा एक वेध घेत असताना एसटी रक्षकाला पाहिलं होतं. आता मात्र या मिळालेल्या जीवनदानाचा वसपा कसा काढणार उमेश. ऑफस्टंपच्या बाहेर स्विंग पाहायला मिळालं. खूपेल चेंडू हवेमध्ये आहे. आपण बघतोय लेटकटचा फटका आहे, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सिंगलला केले, डबलमध्ये कन्व्हर्ट. 2 धावा धावफलकावरती आल्यात. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बघतोय आपण 24-2 अशी परिस्थिती आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे, परंतु 24 धावसंख्या मी म्हणेन अजूनही खूप कमी आहे. परंतु शेवटचं षटक आहे, ते षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारू शकेल का हा प्रश्नचिन्ह बळवली संघापुढे आहे. परंतु शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. समोर उमेश. यावेळचा चेंडू मोठा फटका आहे. चेंडू खूपेल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तिथे मात्र चूक करणार नाहीये आणि पकडलाय झेल. संपलाय उमेशचा खेळ. मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. उमेश चांगली खेळू करून मैदानाच्या बाहेर आलाय. 10 चेंडूंमध्ये 15 धावसंख्या उभारली आहे. खरं तर 15 धावसंख्या म्हटली तर 24 मध्ये 15 आहे. तर उमेशचं योगदान खूप महत्त्वाचं आहे, कारण धावसंख्या 24 आली आहे. येणाऱ्या षटकामध्ये तब्बल जर 10 धावसंख्या उभारली तर आपण 34 पर्यंत जाऊ शकाल. आणि आपण मागच्या मॅचचा कालचा सुद्धा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या जमवत असताना इथे मात्र दमख्यात होताना पाहायला मिळालं ते फलंदाजांचं. त्यामुळे लोएस्ट स्कोअर म्हणजे इथे मात्र मी म्हणेन की चांगला स्कोअर आहे 24. चौथं षटक मार्गस्थ होईल. हाणामारीचं षटक मी म्हणेन की भैरवीचं षटक असणार आहे. तो घेऊन येतोय गोलंदाज सुयोग. 24 धावसंख्या, 24-3 सध्याची परिस्थिती आहे. चौथं षटक मार्गस्थ होतोय. आपण बघतोय अगदी पॅव्हलियनच्या अपोजिट एंडकडून सुयोगला गोलंदाजी मार्कवर बोलवणं केलंय. पहिलं षटक खरं तर गोलंदाजीच्या नावावरती राहिलं होतं. नंतरच्या 2 षटकामध्ये फलंदाजाने आपली फलंदाजी दाखवली आहे. समोर आहे डावकरा फलंदाज प्रतीक. यावेळचा चेंडू आता उचलून खेळलाय. खूपेल चेंडू हवेमध्ये आहे. 1 बाउन्स चेंडू चाललाय आर पार, सीमा रे शापार, चौकार. पहिल्या चेंडूवरती सहर्ष स्वागत केलंय सुयोगचं प्रतीकने. डावकरा फलंदाज. खरं तर प्रतीक मगापासून शांत राहिला होता, कारण त्या 2 खांद्यांवरती जिम्मेदारी पाहायला मिळाली तर उमेशने घेतली होती. आता मात्र पूर्ण दारोमदार आपल्या अंगावरती घेतोय. चौकार आलाय. 28-3 सध्याची परिस्थिती. दुसरं चेंडू
अगदी बॉडीच्या लांब ठेवण्याचा प्रयत्न, वॉड कॅच, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कॅच आहे, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच, आणि मी म्हणेन की कॅच ऑफ द आजच्या रजनीतील ही कॅच पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम झेल पाहायला मिळाला. सूर मारून यष्टीरक्षकाने पकडलाय झेल. रोहन यष्टीरक्षकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. वॉट अ कॅच, खूप सारं एफर्ट्स पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर चेंडूवरती नजरे जमावून ठेवली. चेंडू येईपर्यंत चेंडूला मात्र सूर मारला आणि हाताचा पिंजरा करत चेंडूला मात्र हातामध्ये विसावलं. आणि इथे मात्र खेळीचा झालाय अंत. प्रतीकला जावं लागते माघारी आणि तदनंतर प्रतीकच्या खेळीचा अंत होतोय. चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय, जो विध्वंस आणू शकला असता मैदानावरती. अशा खेळाडूला बाद करण्यामध्ये कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं. आता मात्र 28-4 सध्याची परिस्थिती श्रीराम बलवली या संघाची. चौथं षटक मार्गस्थ आहे. सुयगला इथे विकेट मिळाली आहे. सुयगच्या आत्मविश्वासामध्ये इथे मात्र झाली वाढ, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र ऑफसाईडच्या खूपच चेंडू बाहेर फेकला. तो फेकला नव्हता चेंडू, मी म्हणेन की ते जालं फेकलं होतं आणि त्या जाल्यामध्ये प्रतीकला अडकवलंय. नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती दाखल झालाय. नवीन फलंदाज आहे, काहीतरी करून दाखवण्याच्या प्रयत्नात मैदानावरती दाखल झालाय. यावेळचा चेंडू आल्या मात्र चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आला एक दमदार षटकार. टाळ्याने सहर्ष स्वागत केलंय श्रीराम बलवली संघाच्या सर्वच प्रेक्षकाने. काय फटका पाहायला मिळाला, असं वाटलं की पॅव्हलियन मधूनच सेट होऊन गेलाय की काय. आकाशाला गवसणी घालणारा आसमानी सुलतानी असा फटका पाहायला मिळाला. पाहताच क्षणी पाहतच राहावं असा फटका पाहायला मिळाला. काय फटका होता. रुपेशच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार आणि आता मात्र रुपेशने आल्या दाखवल्या. राकेश पाटील सरांकडून येणाऱ्या दुसऱ्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावफलकावरती लागल्यात यावेळेस मात्र आपण बघतोय 34. याही वेळेला चांगला फटका आहे, परंतु फटका मैदानाच्या आत आहे. वायडिश लॉंगॉन मधून आपण बघतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि तिथून मात्र पकडलाय झेल. दर्शन होता तिथे, दर्शनचं जरूर कौतुक करावं लागणार आहे. आणि इथून मात्र चांगला खेळाडू रुपेशला जावं लागतंय माघारी, ज्याने आल्या एक षटकार ठोकला होता आणि त्यांनी दाखवून दिलं होतं की आज मात्र मी मैदानावरती थांबण्यासाठी नाही आलेलो आहे, खेळण्यासाठी आलो आहे. परंतु इथे मात्र जाल्यामध्ये अडकवलंय. आल्या पावली माघारी परत लावली, परंतु षटकार दर्जेदार ठोकलाय त्यांनी. बघू शकता आपण धावफलकावरती लागल्यात यावेळेस मात्र 34 धावसंख्या धावफलकावरती आहे. सुयोगला पाहता मात्र दुसरं विकेट या षटकामध्ये पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. कुठे षटकार पाहायला मिळतोय, कुठे डॉट पाहायला मिळतोय, कुठे विकेट पाहायला मिळतोय. कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी अशा पद्धतीने आपल्याला इथे मात्र मैदानावरती खेळ पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षक मात्र आज मात्र खूप तुटुंब गर्दी करून उभे आहेत. चांगला चेंडू आहे, चेंडू दर्जेदार आहे. चेंडू हातलला जातोय आणि डॉट चेंडू आहे. लगातार बघतोय आपण षटकारानंतर विकेट नंतर डॉट, अशा पद्धतीने सुयगची गोलंदाजी बेसुमार आहे. गोलंदाजीचं कौतुक जरूर करावं लागणार, कारण डेट ओव्हर मध्ये सुद्धा अशी गोलंदाजी करणं हे चांगल्या गोलंदाजाचं एक निशाणी आहे. अजून एक दर्जेदार चेंडू आहे आणि इथे मात्र डॉट चेंडू आहे. अजून एक डॉट चेंडूनी झाली सांगता. धावफलकावरती लागले 34ला 5 अशी परिस्थिती श्रीराम बलवली या संघाची. आता मात्र बघतोय आपण बापूजी देव डावरी या संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना श्रीराम बलवली या संघाच्या चांगल्या खेळाडूंना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं, परंतु मात्र 35 धावा पासून त्यांना रोखू शकले नाही आहेत. येणारे 24 चेंडू 24 मध्ये बनवायचे 36. पुढील बघतोय आपण श्रीराम बलवली या संघाला इथे मात्र रोखायचे आहेत, त्या म्हणजे 34. आणि बापूजी देव डावरे या संघाला या सामन्यामध्ये आपला आव्हान निश्चित ठेवण्यासाठी बनवायचे आहेत, त्या म्हणजे तब्बल 35. तर बघूया येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडतोय काय बिघडतोय या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती.
हॅलो. येस, नेक्स्ट मॅच जय भवानी गोविर्ले विपक्ष VCC हर्ष 11 दुर्शेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. हॅलो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे, कारण हाफ टाइम झालेला आहे. इथून मात्र 4 षटकांचा फक्त खेळ समाप्त होणं बाकी आहे. तदनंतर आपण बघतोय तत्पूर्वी आपण बघतोय मैदानाच्या या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभागमन झाले ते म्हणजेच आमच्या पेण तालुका 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तथा टेनिस क्रिकेटमधील एक घातक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण बघतोय हनुमान, नक्कीच हनुमानपाडा गावाचे सुपुत्र सतीश पाटील सर यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आहे. मंगलदादा पाटील साहेबांचे खूप जवळचे निकटवर्ती आहेत आणि टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती जरूर त्यांना आपण प्रत्येक वेळेला चांगला खेळ करत असताना पाहतो आपण. आणि आज मात्र वेलात वेल काढून पुन्हा एकदा या व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सगळेच मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या मॅचच्या निमित्तानं गोरक्षक चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल डावरे संघाला की आपला प्लीज 2 फलंदाज मैदानात पाठवून द्यायचे आहेत, कारण अगोदरच आपल्याला खूप उशीर झाला आहे आणि आजच्या रजनीतील हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आपल्याला इथे मात्र थोडंसं वेळेचा विलंब न करता मैदानावरती जायचं आहे, कारण पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं हर्ष 11 भवानी फायटर्स रावे हा संघ इथे विजयी होऊन पुढील मॅचसाठी क्वालिफायर झाला होता. तदनंतर आपण फणसडोंगरी पेण हा संघ, पेण शहरातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्याच्याकडे पाहतोय तो फणसडोंगरी पेण हा संघ इथे मात्र क्वालिफायर झाला होता. तदनंतर आपण बघतोय की वागरेश्वर पिरकुण हा संघ इथे मात्र क्वालिफायर झाला होता. इथे मात्र आपण बघतोय डावरे संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतोय. सो चला जाऊया मॅचकडे. तत्पूर्वी बघतोय आपण विजयासाठी इथे मात्र बापूजी देव डावरी या संघाला 35 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे मात्र आवाजामध्ये होतोय बदल. मी सुहास मात्रे थोडीशी जरूर विश्रांती घेतोय आणि 4 षटकांसाठी पुन्हा एकदा इथे मात्र आमंत्रित करतोय. नक्कीच आपण बघतोय मानस मनोरे सरांना. सर प्लीज कंटिन्यू. चला, जय भवानी गोविर्ले टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेचच दाखल व्हायचं. VCC हर्ष 11 दुर्शेत संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला गेला. विनंती असणारे गोविर्ले टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी प्लीज या ठिकाणी लगेचच दाखल व्हायचं. तो चलिए स्वागत करेंगे तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और तमाम खिलाड़ियों का स्वागत. आप देख रहे हैं गोरक्षक ट्रॉफी 2024 की ये टूर्नामेंट. आज की फाइनल रात यानी फाइनल नाइट का फाइनल शोडाउन हमें देखने को मिलेगा और छत्रपति शिवाजी महाराज पेण नगर परिषद के मैदान के ऊपर मैं आपका अपना मानस मनोरी आप सभी साथ छोड़ा चाहूँगा, स्वागत करूँगा सभी का. पहली मैच आज की रात की मैदान के अंदर चल रही है. टीम बड़ौली के सामने खेलेगी टीम डावरे. टॉस को जीतने के बाद फैसला लिया था गेंदबाजी करने का. टीम डावरे ने टोटल बनाया. टीम बड़ौली ने पहली पारी में 34 और 35 रनों की ज़रूरत है. शुरुआत हो चुकी है. अंपायर प्रीतम पाटिल सर, इनका कॉल आ चुका है. लेट्स प्ले, द गेम इज ऑन.
राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद बैकफुट पर गए थे, पैर पे गेंद यानी बाउंड्री की सैर पे गेंद, फाइन लेग के बाहर। पहली गेंद पे आएगा पहला नंबर 4। बहुत ही बढ़िया शुरुआत। टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस करण्याची विनंती आमचे अशोक मामा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे। भाजी मार्केटचे खजिनदार आमचे सन्माननीय अशोक मामा म्हात्रे यांना विनंती है कि आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आजच्या रात्रीतल्या दुसऱ्या फाइटचा टॉस आपण या ठिकाणी नक्कीच करायचा है। पहली गेंद को हमने बाउंड्री के बाहर जाते हुए देखा। महेंद्र P1 की पहली ओवर की भागदौड़ को संभाल रही है। रोहन के साथ दर्शन, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी। इस बार ऑफ साइड पे कमाल का स्ट्रोक खेला, खूबसूरत ये शॉट देखते ही बनता है। चॉय का डीप कवर की दिशा में खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा। क्रिकेट को फुटबॉल स्टाइल में रोका, रन ज़रूर बचाए वहाँ से अपने टीम के लिए, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिलेगी। टॉस को जीता है वहाँ से 3 रन आए, 7 रन बनेगा टीम का टोटल। लेफ्ट हैंड राइट हैंड प्रॉपर कॉम्बिनेशन वाली सलामी बल्लेबाजों की जोड़ी आपको देखने को मिलेगी। रोहन के साथ दर्शन शुरुआती 2 गेंदों में 7 रन बटोरी। जो बैटर रोहन के बैट से आ चुकी है, अच्छी शुरुआत दिलाने की कोशिश हो चुकी है। इस बार भी बढ़िया गेंद थी, शॉर्ट पिच लेंथ, खराब गेंद का फायदा उठाया। इस बार लॉन्ग लेग के बाहर गेंद चली बाउंड्री की सैर पर, एक और बार करारा चौवा। कमाल की बल्लेबाजी हो रही है, एकदम बीस्ट मोड को बल्लेबाजों ने यहाँ पे ऑन कर लिया है। अटैकिंग फॉर्म ऑफ क्रिकेट जिसका नज़रिया मैदान के ऊपर हमें देखने को मिला। शुरुआती 2 गेंदों में 7 रन बनाए थे रोहन ने, लेकिन उसके बाद दर्शन ने देखा लोहा गर्म है तो मारना पड़ेगा हथौड़ा, और उन्होंने भी अपने बैटिंग का क्लास दिखाया। 4 रन उनके बल्ले से भी आए और टोटल 11 बनेगा। एक और बार द बॉल इज हाफ ट्रैकर, गोज लाइक अ फायर क्रैकर ओवर मिड विकेट, एंड दिस इज अ क्रैकिंग 6 केम फ्रॉम दर्शन्स बैट। वाह भाई, क्या कमाल का स्ट्रोक खेला इस बार, देखते ही बनता है ये शॉट। कमाल की ये बैटिंग, विस्फोटक अंदाज। एक और बार ताकत का किया इस्तेमाल। आज की रात होगी रंगीन, क्योंकि होने वाली है रनों की बरसात। हो गई है शुरुआत, एक और बार 6 रन। वाह, ये बल्लेबाजी नहीं, ये खेल नहीं हो रहा, ये गेंदबाज की भावनाओं के साथ खिलवाड़ करने का काम मैदान के अंदर हो रहा है। दर्शन, क्या कमाल की बैटिंग, खुद के निजी 3 गेंदों में 16 के योगदान पर बैटिंग कर रही है ऑन क्रीज। इस बार भी उड़ाया, कमाल का ये स्ट्रोक। फील्डर बनेंगे दर्शक, क्योंकि गेंद जाएगी सीधा दर्शक दीर्घा में, मिलेंगे आधा दर्जन रन। 3 गेंदों में 3 छक्के, हैट्रिक को पूरा किया। यहाँ पे बल्लेबाज दर्शन ने मैदान के ऊपर कातिलाना बैटिंग, बल्लेबाज का कारनामा, गेंदबाज का पंचनामा, ये हमने देखा। और शुरुआती ओवर में टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 29। महेंद्र दुर्शेत साहब इनकी तरफ से दर्शन के 3 छक्कों के लिए 100 रुपए का इनाम यहाँ पे जरूर आ चुका है। 29 रन यहाँ से बने, पीछा करना 35 का। ट्रेलर में पिक्चर को ख़त्म करने की कोशिश यहाँ से ज़रूर की जा रही है।
कमाल की बैटिंग परफॉर्मेंस को हमने देखा। एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाई, जाओगे तो जाओगे कहाँ गेंदबाज भाई, ये सिचुएशन हमें देखने को मिली। लेकिन गेंदबाज कुछ न कर पाए। एकदम आग लगाने वाली, वाट लगाने वाली तोड़ फोड़ बैटिंग जो दिखाई दर्शन ने, और उनका साथ अच्छी तरीके से निभाया बल्लेबाज रोहन। 29 बनेगा टीम का टोटल पहला ओवर का खेल होने के बाद। गेंदे बची 18, जीत के लिए अभी भी 6 रनों की जरूरत। पेड़ सिटी एंड की तरफ से गेंदबाजी में होगा परिवर्तन। आकाश नए गेंदबाजी मार्ग के ऊपर आएंगे। 18 गेंदे और 6 रनों की जरूरत। आउटसाइड द ऑफ स्टंप वाली ये गेंद, गरीबी में आटा गीला, पहले ही रन कम है। ये वाइड गेंदें खतरे की घंटी बन सकती है। गेंदबाजी करती हुई टीम श्रीराम बड़वली के लिए ये उन्हें सोचना पड़ेगा। वाइड गेंद से टोटल इज अप टू 30 आपको देखने को मिलेगा। रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, सीधे उंगली से घी निकलने के बाद उंगली को टेढ़ी करने की ज़रूरत नहीं है। कई बार ज़्यादा अक्लमंदी हमारे ऊपर ही वापस आती है और ये डॉट गेंद की समाप्ति आपको देखने को मिलेगी। ऐसी डॉट गेंदें आनी चाहिए। एक आध मेडन ओवर आता है तो मैच के अंदर मज़ा आएगा। ये खराब गेंद, और ये क्या किया, वाइड बॉल, उसके साथ साथ मिलेंगे 4 रन। ये आएगा नसीब का पंजा। द मैच इज ओवर। मुकाबले को जीता 1.1 ओवर में टीम टावरेनी जो बनी है इस मैच की विजेता टीम। और मैन ऑफ द मैच नन अदर देन मिस्टर दर्शन जो बनेंगे हीरो, जिन्होंने बनाए 4 गेंदों में 22 रन, शानदार पारी खेली। उनका विस्फोटक अंदाज टीम को जीत की मंजिल की ओर लेके जाता हुआ नजर आया। और दर्शन बनेंगे हीरो ऑफ द मैच यानी मैन ऑफ द मैच।